हाय व्ह्यूअर्स, आज आपण बनवणार आहोत बेसन लाडू। त्यासाठी इथं मी गिरणीतून जाडसर बेसनचं पीठ दळून आणलेलं आहे। हे 1 किलो चण्याच्या डाळीचं पीठ आहे, हे 1 किलो आहे। त्यासाठी मी इथे घेतली अर्धा किलो साखर। ही साखर आपण 1 किलोला अर्ध असं प्रमाण घ्यायचं आहे। 1 किलो बेसन आहे तर अर्धा किलो साखर। तर ही साखर मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे, कारण पिठी साखरेमध्ये खडे असतात, खूप म्हणजे गुठळ्या असतात आणि ताजी साखर आपण दळलेली चांगली। पिठी साखरेला कधी कधी खूप जुनाट वास येतो, त्यामुळे इथे साखर घेतलेली आहे। हे मी मिक्सरवर दळणार आहे। 50 ग्राम काजू, 50 ग्राम बदाम आणि मनुका 50 ग्राम। जर तुम्हाला चारोळी आवडत असेल तर तुम्ही चारोळी घेऊ शकता। वेलची आणि जायफळाची पूड ही आपण नंतर टाकणार आहोत, लाडूचं पूर्ण मिश्रण तयार झाल्यानंतर। आत्ता काही टाकायचं नाही। आता आपण तुपामध्ये बेसन भाजून घेणार आहे। 1 किलो बेसन आहे। तूप मी तुम्हाला वाटीने मेजर करून सांगेल की मला किती तूप लागलेलं आहे। चला आता मग तयारी करूया। पहिले साखर दळून घेऊया आणि हे जे ड्रायफ्रूट्स आहे हे तुपामध्ये भाजून मी दळून मग लाडूमध्ये मिक्स करणार आहे। मी काजू बदाम अख्खे लावत नाही किंवा तुकडे टाकत नाही, पावडर करून मिश्रणात टाकते, त्यामुळे लाडूची चव खूप छान लागते, चवदार होतात आणखीन लाडू। तर व्ह्यूअर्स, मी वाटीनेही मोजलं आहे। तर हे संपूर्ण बेसन पीठ ह्या वाटीने मी मोजलं आहे। तुम्ही कुठल्याही तुमच्या घरात वाटी असेल त्याने मोजा। हे 1 किलो बेसन 10 वाट्या भरलेलं आहे आणि साखर जी आहे ती 3 वाट्या भरलेली आहे। 10 वाट्या बेसन आणि 3 वाट्या साखर भरली आहे। तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्तही साखर घेऊ शकता। इथं मी 1 वाटी साजूक तूप घेतलेलं आहे। आता मी तुम्हाला शेवटी लाडूचे सांगणार आहे की मला टोटल किती वाटी साजूक तूप लागलेलं आहे। वाटीचं प्रमाण सोपं पडेल, प्रत्येकाकडे वेटिंग स्केल नसते। तरी मी 1 किलो बेसनला अर्धा किलो साखर घेतलेली आहे, ती मी दळणार आहे। आणि तूप मी वाटीने तुम्हाला मोजून सांगेल किती आहे ते। तर 10 वाट्या बेसन, 3 वाट्या साखर आणि 1 वाटी मी तूप घेतलेलं आहे। शेवटी सांगाल आणखीन किती वाटी लागलं मला तूप बेसन भाजण्यासाठी। सगळ्यात आधी आपण ड्रायफ्रूट्स भाजून घेऊया तुपावरती। चला, इथे मी कढई तापत ठेवलेली आहे। ह्याच्यामध्ये आता आपण 1 चम्मच तूप टाकलेलं आहे। आता आपण ड्रायफ्रूट्स भाजून घेऊया, काजू आणि बदाम। ह्याची पावडर आपल्याला करून टाकायची आहे लाडूमध्ये। ह्याची पावडर करून टाकणार आहोत आपण। तुम्हाला आवडत असले तर तुम्ही तुकडेही करून टाकू शकता। हे छान असे ब्राऊन रंगावर शेकून घ्यायचं आहे आपल्याला काजू बदाम। हे पहा, काजू बदाम छान भाजलेले आहेत, छान ब्राऊन होत आहेत। आता आपण काढून घेऊया। आता मी हे भाजलेले काजू बदाम काढून घेते तुपावरती। आता आपण ह्याच्यामध्ये मनुके टाकणार आहे आणि मनुके आपल्याला फुलू द्यायचे आहेत छानपैकी आणि मग काढायचे आहे। गॅस बारीक करूनच हे सगळं करा, मोठ्या गॅसवरती करपून जाते ड्रायफ्रूट्स। मनुके आपण तसेच टाकणार आहोत फ्राय करून, मनुके वाटायचे नाही आहेत तुम्हाला। काजू बदाम वाटून टाका, छान फुलू द्या मनुके तुपावरती। फुलले खिची चव छान लागते। हे पहा, मनुके छान फुललेले आहेत आपले, काढून घेऊया आपण ताटामध्ये मस्तपैकी। ह्याच्यामुळे काय होतं, परतल्यामुळे लाडू खराब होत नाहीत, लवकर टिकतात। जेव्हा तुम्ही ड्रायफ्रूट्स भाजून किंवा तुपामध्ये फ्राय करून टाकता तेव्हा तुमचे लाडू टिकतात छानपैकी। कच्चे टाकले तर कच्चाच चव येते थोडीशी। आता आपण इथे बेसन टाकणार आहोत। माझी मोठी कढई आहे त्यामुळे मी संपूर्ण बेसन टाकणार आहे। तुमच्याकडे जर तुमची कढई छोटी असेल तर थोडं थोडं करून भाजलं तरी चालेल। बेसन आपल्याला जाड कढईमध्येच भाजायचं आहे। इथे मी पूर्ण 1 वाटी तूप टाकत आहे ह्याच्यामध्ये। शेवटी मी तुम्हाला सांगेल मला किती तूप लागलं टोटल। त्यामुळे आता आपण बेसन भाजायला सुरू करूया। जाड बुडाची कढई घ्या, म्हणजे तुमचं करपणार नाही बेसन। आणि मीडियम गॅसवरतीच भाजायचं आहे, जास्त हाय फ्लेम करू नका।
बेसन करपलं तर खूप खराब चव लागते लाडवांची, लक्षात ठेवा. सुरुवातीला तुम्हाला हे बेसन खूप जड जाईल भाजायला, नंतर जेव्हा हे भाजते ते एकदम हलकं होतं भाजताना. हे पहा, 1 वाटी तूप मी टाकलेलं आहे आणि भाजते आहे. तर कमी आहे हे तूप, त्यामुळे मी आणखीन 1 वाटी भरून तूप घेतलेलं आहे, ते मी अर्धी टाकते आहे. अर्धा आपण तसंच ठेवूया. आता बघूयात किती लागते आपल्याला आणखी मिक्स करून. मिश्रण थोडंसं ओलसर झालं पाहिजे तुपामध्ये लाडूचं. भरपूर तूप टाकलं तुम्ही तर तुमचे लाडूही टिकतील. तुमच्याकडे साजूक तूप नसेल तर तुम्ही डालडाही वापरू शकता, काहीही हरकत नाहीये. डालडा वापरला तरीही चालतो, चवीमध्ये थोडासा फरक पडतो पण चालतं. जर नसेल आपल्याकडे तर तुम्ही टाकू शकता. हे पहा, अजूनही आपल्याला तूप कमीच आहे, त्यामुळे हे राहिलेलं अर्धा वाटी तूपही मी टाकते आहे याच्यामध्ये. कंप्लीट आपण 2 वाट्या तूप आता इथं टाकलेलं आहे. आता मिक्स करून घेऊया. जास्तही तूप लाडूला जर झालं तर हे लाडू असे बसतात खाली, बंदत नाही. त्यामुळे तूप जपूनच टाका, एकदम खूप टाकू नका. आता आपल्याला ठीक आहे, तूप एवढं बास आहे. आता मी तुम्हाला हे मंद आचेवर बेसन पूर्ण भाजून दाखवते. हे पहा, मला 5 मिनिटं झालेली आहे मंद गॅसवरती बेसन भाजून. आता आपण ह्याच्यात आणखीन परत थोडंसं तूप, आपण थोडं थोडं करूनच तूप टाकणार आहोत, एकदम तूप टाकायचं नाहीये, नाही तर मिश्रण पातळ होतं आणि मग नंतरून ते लाडू बसतात. तेव्हा 3री वाटी घेतलेली आहे. 3ऱ्या वाटीतलं आपण अर्धच तूप टाकणार आहोत, अर्धीच वाटी टाकणार आहोत. अर्धी वाटी पहा आपण तसंच ठेवत आहे. जर आता आपल्याला गरज लागली तरच टाकणार आहोत आपण. तर परत एकदा मिक्स करून घेऊया. आणि गॅस तुम्हाला एकदम बारीक आणि मीडियमच ठेवायचा आहे. हाय फ्लेमवर बेसन शेकू नका, नाही तर बेसन करपेल आणि कच्चट पण राहील. मग गॅसची फ्लेम जी आहे ती एकदम लो ठेवा, जास्त फ्लेम करू नका गॅसची. आणि मगच बेसन भाजा. हे खूप पेशन्सचं काम आहे, ह्याला वेळ लागतो त्यामुळं. आणि ह्या गुठळ्या अधूनमधून आपल्याला फोडत राहायचे आहे. हे बेसन भाजत आले की आपच फुटतातही, काळजी करायची गरज नाही. हे पहा, आपलं बेसन बऱ्यापैकी ओलं झालेलं आहे. आता आपण हे बेसन भाजून घेऊया व्यवस्थित. हे पहा, मी आता हे गॅसवरती बेसन आणखीन 5 मिनिटं भाजलेलं आहे. तर हे अजूनही थोडंसं कोरडं वाटतं आहे. तर आपण हा राहिलेला अर्धी वाटी तूपही टाकणार आहोत. टोटली इथं आपण 3 वाट्या तूप टाकलेलं आहे. अंदाजा घेऊनच टाका, एकदम टाकू नका, मिश्रण पातळ होईल. आता आपण मिक्स करूया परत एकदा. हे पहा, छानपैकी आता ओलं झालेलं आहे मिश्रण. आता आपल्याला ह्याच्यामध्ये तूप घालायची गरज नाही, परफेक्ट तूप पडलेलं आहे. 10 वाट्यात ना 3 वाट्या तूप लागलेलं आहे. 10 वाटी बेसन लापलेलं 3 वाटी तूप लागलेलं आहे. एवढं तूप बास आहे लाडूसाठी. कमी तूप टाकलं तर लाडूही व्यवस्थित होतात आणि बसत नाही, त्यामुळे जास्त तूप टाकू नका. आणि मीडियम गॅसवरती, एकदम मीडियम टू लो वरतीच हे भाजायचं आहे. आता मी फायनल बेसन भाजून झाल्यावर तुम्हाला दाखवेल. आता ते जड जाते, पूर्ण भाजल्यावरती एकदम हलकं जातं बेसन भाजण्यासाठी. हे पहा,
20 मिनिटं झालेले आहे. आपण बेसन भाजतो आहे मीडियम गॅसवर. आता ह्याचं टेक्स्चर कसं झालेलं आहे बघा. अजून ह्याला फक्त थोडा वेळ लागणार आहे, मग आपलं बेसन भाजून पूर्ण तयार होईल. हे आता थोडं थोडं तूप सोडायला लागलेलं आहे. तर आता आपलं बेसन भाजत आलेलं आहे. हे पहा, सगळ्या गुठळ्या ज्या मगाशी दिसत होत्या त्या आता नाहीशा झालेल्या आहेत. आता हे तूप सुटायला लागलेलं आहे लाडूला आपल्या, म्हणजे आता हे बेसन भाजत आलंय जवळपास. ह्याला मी 20 मिनिटं झाली आहे मीडियम फ्लेमवर भाजते आहे, सारखी हलवती आहे. तुम्हीही न थांबता हलवायचं आहे. 20 मिनिटं झालेली आहेत. आता अजून 5 मिनिटं मी ह्याला भाजते. हे अजून थोडंसं जड जात आहे हलवायला. हे आणखीन हलकं झालं की मग आपण ह्याच्यात थंड झाल्यावर दळलेली पिठी साखर टाकणार आहे. अजून किती वेळ भाजते हे मी तुम्हाला परत सांगेन. अजून 5 ते 10 मिनिटं भाजावं लागेल. हे पहा, अर्धा तास झालेला आहे आपल्याला बेसन भाजून. तर बेसनवरती थोडं थोडं हे तूप असं दिसायला लागलेलं आहे. बेसन आपलं पूर्ण भाजून झालेलं आहे. आता बदामी रंगावरती आलेलं आहे. तर आता आपण अर्धा तास झालेला आहे आपल्याला बेसन भाजून. तर आता आपण गॅस बंद करत आहोत. हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. जर तुमची ही जाड कढई जर गरम असेल तर हे दुसऱ्या भांड्यात काढून घ्या आणि थंड करून घ्या. आणि थंड केल्यावरती ह्याच्यामध्ये आपण ही दळलेली पिठी साखर टाकणार आहे. जी साखर मी मिक्सरला दळली होती ती ही मिक्सरला दळल्यामुळे ह्याच्यामध्ये एक थोडासा एक रवाळपणा असतो, तर तो लाडूसाठी खूप चांगला आहे. असं केल्यामुळे लाडू टाळायला चिकटतही नाही. त्यामुळे शक्यतो मिक्सरवर वाटून साखर घातली तर फायदेशीर ठरेल. ह्या मिश्रणात आपल्याला आत्ताच साखर टाकायची नाही. हे पूर्ण मिश्रण थंड करायचं आहे आणि मग ही साखर ह्याच्यात टाकायची आहे. आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ही ड्रायफ्रूट्सची पावडर मी केलेली आहे. मी मगाशी तुम्हाला काजू बदाम तळून दाखवले होते, त्याची पावडर आहे. ही लाडूमध्ये आपण नंतर मिसळणार आहोत. आता आपल्याला हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे. तर आपण हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घेऊया. हे पहा, आपलं लाडूचं मिश्रण पूर्ण थंड झालेलं आहे. ह्याच्यावरती तूप आलेलं आहे. आता आपण हे पूर्ण थंड झालेले हे ज्यात मी तर 10 वाट्या बेसनला 3 वाटी तूप घातलंय. तुम्ही 2.5 वाटी घालू शकता. 2.5 वाटी भरपूर होईल ह्याला. आता मी ही दळलेली पिठी साखर ह्याच्यात टाकत आहे. हे जे मी ड्रायफ्रुट्स जे भाजून पावडर केली होती तुपामध्ये भाजले होते आणि मनुके, तेही आपण ह्याच्यात टाकत आहोत. तुम्हाला तुकडे करून टाकायचे असल्यास तुम्ही तसंही करू शकता, पण ह्याच्यात जर तुम्ही वाटून टाकले तर ह्याची चव आणखीन वाढतात, लाडू जास्त चवदार होतात. आणि ही आहे वेलची आणि जायफळची 2 चमचे, 2 छोटे चमचे पूड. तर आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया हाताने. आता आपण हे मिश्रण सगळं कालवून घेऊया हाताने. हे पूर्ण थंड करा. जर तुमचं हे मिश्रण जर थंड नाही झालं ना तर पाणी सुटू शकतं साखरेच्या पावडरला. ही जी साखर आपण टाकतो ह्याला पावडरला पाणी सुटू शकतं. आता हे मस्तपैकी आपण छानपैकी हे कालवून घेणार आहोत. शक्यतो साखर मिक्सरवरती दळूनच वापरा, त्याला थोडंसं रवाळ टेक्स्चर येतं लाडवाला. आणि ही ड्रायफ्रूट्सची पावडर, मनुके, वेलची पावडर हे सगळं छान मिक्स करा. कमी तूप टाकलं थोडंसं तरीही चालेल. तर मी हे छान मिक्स करते, तुम्हाला ह्याचे लाडू करून दाखवते. एक जीव करा छानपैकी. शक्यतो मोठं भांडं घ्या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित मिक्स करता येईल हे मिश्रण. हे पहा, मी दोन्ही हातांनी लाडूचं मिश्रण छानपैकी मिक्स केलेलं आहे. आता ह्याच्यात काजू बदामची पूड आणि साखर एकदम व्यवस्थित मिक्स झालेली आहे, वेलची पावडर वगैरे. असं दोन्ही हातांनी चुरून चुरून मिक्स करा म्हणजे एकजीव होईल सगळं, कारण आपण ह्याच्यात ड्रायफ्रूटची पावडर टाकलेली आहे. आता हात माझे थोडेसे मी हे करते. तर मी तुम्हाला ह्याचं छोटंसं लाडू वळून दाखवते, जेवढं आमच्या घरात खातात तेवढं. बघा, एवढं तूप बास आहे. जर थोडं कमी टाकलं तरीही चालेल. मी ह्याला 3 वाटी टाकले. तुम्ही 10 वाट्या बेसन ना 2.5 वाटी टाकलं तरीही चालेल. हे पहा, अजिबात त्रास होत नाही लाडू वळायला. हे पहा, पहा, तुमच्या हाताच्या हीटनीही लाडूला तूप सुटतं, त्यामुळे जास्त काळजी करायची. आणि हे लाडू वळून तुम्ही एका ताटात व्यवस्थित ठेवा. लगेच डब्यात भरू नका, नाहीतर हे असे बसतील सुद्धा. वाऱ्याने हे थोडेसे ह्याचं तूप थोडंसं गोठतं, त्यामुळं हे ताटात वळून ठेवा. आता मी अशा प्रकारे सगळे लाडू करते आणि मग तुम्हाला दाखवते.
हे पहा आपले लाडू बनवून तयार आहेत बेसनचे। हे टोटल 1 किलो बेसनचे लाडू 50 झालेले आहेत। बरोबर 50 लाडू तयार झालेले आहेत। जर तुम्ही थोडे मोठे केले तर थोडे कमीही बनतील। आणि हे लाडू तुम्ही बघू शकता अजिबात बसलेले नाहीये, रेललेले नाहीये, खाली असं त्यांना रेलून असे चपटे झालेले नाही। हे पहा तुम्ही हातात घेऊन पण बघू शकता, एकदम गोल गरगरीत असे लाडू झालेले आहेत। मी एकदम छोट्या साईजचे बांधलेले आहेत, काय माझी मुलं छोटी आहेत तर छोटे लाडू खातात, कुणाला द्यायलाही सोपं पडतं। अर्धा तोडून देण्यापेक्षा छोटा लाडू तुम्ही कुणालाही पटकन देऊ शकता। आता माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा।